नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज पुन्हा एकदा डायरेक्ट पुस्तकच ओपन केलं आहे. मॅथमॅटिक्स पार्ट टू हे जे सगळे IMP क्वेश्चन्स प्रिवियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन्स आले होते सगळे आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. लास्ट व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स 1चे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले, कुठले प्रिवियस इयरला आले होते ते देखील बघितले. आता M2ची बारी. चलो पटकन पुस्तक जवळ घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये मार्क करून घ्या, म्हणजे प्रिपरेशन करणं तुम्हाला इझी जाईल. पण त्या अगोदर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल पटकन सबस्क्राईब करा. मॅथमॅटिक्स 1 मॅथमॅटिक्स 2चे जे काही प्रिपरेशनचे पुढच्या 2 महिन्याचे जे काही व्हिडिओज असतील, प्लॅनिंग असतील, सगळं काही आलेलं आहे चॅनलवरती. एकदा नीट बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच प्रिपरेशनला सुरुवात करा. एकदा का तुम्हाला प्लॅन समजला की तो प्लॅन एक्झिक्यूट पण करता येईल. तोही कसा करायचा ते देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नीट समजून घ्या आणि नंतरच क्वेश्चनला सॉल्व करायला सुरुवात करा. करायचं सुरू. चलो आता पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी. थेरम असणारे चॅप्टर आपल्याकडे 3 आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रॅक्टिस सेट 1.1 बघा, ह्याच्यामधला दुसरा क्वेश्चन, त्यानंतर तिसरा, त्यानंतर 5वा. आता हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे हा जवळपास एवढ्या बोर्ड इयरला विचारला गेलेला आहे. आता होतं कसं, ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला नाही पडणार, डायग्रॅम ॲज इट इज पडेल, पण इथल्या व्हॅल्यूज चेंज होतील. आता हा क्वेश्चन जुलै 2022 नोव्हेंबर 2020ला ॲज इट इज आला होता. नंतर ह्यातले काही क्वेश्चन्स, म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे हा फक्त व्हॅल्यू चेंज करून आला होता, पण टाईप सेम होता, फॉर्म्युला सेम होता, कन्सेप्ट सेम होती. क्लिअर केले मार्क. चलो आता 1.2 बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता थेरमबद्दलचा व्हिडिओ मी नंतर करेल, ज्याच्यामध्ये सगळे थेरम्स आपण डिस्कस करूया, कुठले इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर कुठल्या थेरमवरती जास्त फोकस ठेवायचा आहे, कुठलं थेरम येण्याची चान्सेस प्रोबॅबिलिटी जास्त आहे, सगळं काही त्या व्हिडिओमध्ये बघू. आता फक्त तुम्ही कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स पटपट मार्क करून घ्या. चलो नंतर प्रॅक्टिस सेट 1.2 ह्याच्यामध्ये सुद्धा बघा आला प्रॅक्टिस सेट. दुसरा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, 2 बोर्ड एक्झामला आला होता, याही वर्षी आला होता. व्हॅल्यू चेंज होतील बघा, डायग्रॅम सेम राहील, डायग्रॅमचं नेमिंग चेंज होईल, व्हॅल्यू चेंज होतील, पण कन्सेप्ट तीच राहणार आहे. केला मार्क. चलो नंतर 3rdवाला क्वेश्चन, नंतर 5thवाला क्वेश्चन, त्यानंतर 7th जुलै 2023ला ॲज इट इज आला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10. आता ही ॲक्टिव्हिटीसुद्धा चेंज नाही होत, ही पण आहे तशीच विचारली जाते. क्लिअर केले मार्क. नंतर चलो नेक्स्ट सिमिलॅरिटीचा टेस्ट, त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट बघूया. बघा 1.3 ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मार्क करा व्यवस्थित. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 हा मार्च 2024ला आला होता, फक्त डायग्रॅम दिली नव्हती, डायग्रॅम काढायला सांगितली होती आणि डायग्रॅमला 1 मार्क होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, नंतर क्वेश्चन नंबर 8 इथं मार्क करायचं राहिलं, हा सुद्धा मार्च 2022ला आला होता. केला मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 9 डन. चलो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.4. आता हा देखील प्रॅक्टिस सेट जो आहे हा MCQमध्ये या 2 इयरला आला होता. मार्च 2025 म्हणजे आत्ताच्या एक्झामला हा MCQ म्हणून नाही तर 1 मार्कचा क्वेश्चन म्हणून आला होता. त्यामुळं हे जे काही प्रॅक्टिस सेट तुम्हाला सांगतोय, जे काही क्वेश्चन सांगतोय ते ॲज इट इज नाही पडणार, थोड्याशा व्हॅल्यू चेंज होतील. व्हॅल्यू चेंज म्हणजे काय, क्वेश्चन असाच राहील, इथला रेशो चेंज होईल, एवढं तर चेंज बोर्ड करतीलच ना. मग आपल्याला काय करावं लागेल, कन्सेप्ट बिल्डअप करावे लागतील. त्यामुळं क्वेश्चन नंबर 1 व्यवस्थित सॉल्व करून बघा, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6, आणि ही ॲक्टिव्हिटी ॲज इट इज पडली होती, नीट करताल. क्लिअर. चलो आता ह्यातले काही प्रॉब्लेम सेटचे पण क्वेश्चन्स बघूया. प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 8 आणि 9 बोर्ड एक्झामला ॲज इट इज आला होता. आता नीट बघा, जे क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगतोय, आपल्याला टाईम कमी आहे, सांगितलेले क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करून बघा, त्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट एकदम पक्की होऊन जाईल. आणि मोस्टली हे जे काही क्वेश्चन्स आहेत ह्यांच्यावरूनच सब क्वेश्चन डिझाईन होतात, 1 मार्काचे, 2 मार्काचे, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. त्यामुळे एकदा का तुम्ही ह्यांची प्रॅक्टिस केली की पुन्हा तुम्हाला प्रॅक्टिस ॲडिशनल करायची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स व्यवस्थित स्वतःहून सॉल्व करून बघताल. त्यानंतर पुढं बघा 10 नंबरचा क्वेश्चन, नंतर 12 नंबरची ॲक्टिव्हिटी ह्या इयरला आली होती, जुलै 2022ला सुद्धा आली होती. क्लिअर. चलो नेक्स्ट चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. ह्याच्याबद्दल सुद्धा नीट समजून घेऊया. बघा ह्याच्यातला 2.1 सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, समजायलाच तुम्हाला का ते. बघा हा क्वेश्चन एवढ्या बोर्ड एक्झामला आलेला आहे, हा MCQमध्ये आलेला क्वेश्चन आहे, येतोच MCQमध्ये. ह्यातला एक क्वेश्चन तुम्हाला दिसेलच. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 एवढ्या बोर्ड एक्झामला आलेला आहे.
त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी मार्च 2022ला आली होती. क्वेश्चन नंबर 6 मार्च 2020ला आला होता. क्वेश्चन नंबर 7मध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट बिल्डअप होऊन जातील. क्वेश्चन नंबर 8 मार्च 2022ला आला होता. क्वेश्चन नंबर 10सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये हा प्रॅक्टिस सेट महत्त्वाचा आहे. सांगितलेले क्वेश्चन्स नीट सॉल्व करतात, व्यवस्थित समजून घेतात. त्यानंतर पुढं अपोलिनियस थेरम बेस्ड क्वेश्चन्स कुठले कुठले असतील. आधी एक मिनटं बघा, हा जो क्वेश्चन आहे हा ह्या इयरला ॲक्टिव्हिटी म्हणून विचारला होता. व्यवस्थित समजून घेतात. क्लिअर. चलो आता अपोलिनियस थेरम. आता ह्याच्यामध्ये आहे ना, हा जो शेवटचा क्वेश्चन आहे हा काय नाही केला तरी पण चालेल, कारण कधी विचारला गेलेला नाही आहे. पहिल्या 4 क्वेश्चनवरच फोकस ठेवा. त्यातला पण मी पहिला स्किप केला आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा ह्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल आणि ह्या बोर्ड इयरला ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. क्लिअर. नक्की. चलो प्रॉब्लेम सेटमधले काही क्वेश्चन्स. आता बघा क्वेश्चन कसा येतो तर असं, पायथागोरन ट्रिपलेट आहे का, त्याच्यानंतर असा एक क्वेश्चन दिलेला असेल, राईट अँगल ट्रायंगल आहे का शो करा, किंवा हायपोटेनसची व्हॅल्यू काढा. नंतर डेट दिले असतील, पायथागोरन ट्रिपलेट आहे का ओळखा, किंवा हे असं अल्टिट्यूड दिलेलं असेल, त्यानंतर लेंथ दिलेली आहे आणि अल्टिट्यूडची व्हॅल्यू काढायची. अशा टाईपमध्ये क्वेश्चन पडू शकतो. त्यामुळं आधी कन्सेप्ट बेस करून ठेवा आणि नंतरच क्वेश्चनला सॉल्व करायला घेतात. नंतर बघा प्रॉब्लेम सेटमधला तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, त्यानंतर 8वा, 10th, 11th, अजून चलो डन. त्याला चलो आता सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर, ज्याची तुम्हाला भीती वाटते ह्याचेसुद्धा सांगतो क्वेश्चन्स. नीट मार्क करून घ्या, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. बघा 3.1 आला का, एक मिनटात बघा 3.1 सगळा इम्पॉर्टंट आहे. 4च क्वेश्चन्स आहेत, 2च कन्सेप्ट लागू होतात. एक एक गणित नीट सॉल्व करून बघा. बघा हा जो क्वेश्चन आहे हा मार्च 2025ला आला होता, पण पूर्ण क्वेश्चन नव्हता विचारला, असा सब क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे हिथंही चान्स आहे. बघा पूर्ण क्वेश्चन नाही विचारणार, हा 1 मार्काला विचारतील, 2 मार्कांना ह्यातले 2 विचारतील, त्यांना 3 मार्काचा करायचा असेल तर हे 3 जण देतील, असा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे ह्या एका प्रश्नावरून 3 सब क्वेश्चन डिझाईन होतील. त्यामुळे एक क्वेश्चन झाला की आपलं 3 क्वेश्चनचं प्रिपरेशन झालं. क्लिअर. चलो आता 3.2 हा एकदम सोप्पा आहे, एकदम सोप्पा आहे. ह्यातला तिसरा क्वेश्चन करा, चौथा क्वेश्चन करा. हे पहिले 2 तर तुम्हाला येतातच. ह्याच्यामध्ये प्लस करायचे, एकामध्ये मायनस करायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 केले मार्क. चलो आता पुढं बघा प्रॅक्टिस सेट 3.3 हा सुद्धा इझी आहे. 3.4 मध्ये जरा तुम्हाला डाऊट राहील, 3.3 इझी आहे, नीट करून ठेवतात. क्लिअर. नक्की. चलो आता नेक्स्ट बघा 3.4. 3.4 मध्ये 3 ते 4 कन्सेप्ट यूज होतील. त्यातला पहिला क्वेश्चन व्यवस्थित करा, त्यानंतर दुसरा, त्यानंतर चौथा क्वेश्चन करताल, नंतर 6वा, 7वा आणि 8वा. आता 6वा, 7वा, 8वा जो क्वेश्चन आहे हा एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये बेसिक प्रॉपर्टी यूज होती. जर तुम्ही ह्याचं सोल्युशन बघितलं ना तर एकदम सिम्पल आहे. फक्त प्रॉपर्टी लिहिलेली आहे, रेशोच्या टर्ममध्ये व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत आणि आन्सर काढलेले आहेत. त्यामुळं फक्त हे वरचे 2-3 क्वेश्चन्स थोडेसे लेंदी आहेत. आता हे पण म्हणलं ना जसं की हा पूर्ण क्वेश्चन जर तुम्ही प्रिपेअर केला तर हा 1 मार्काला येऊ शकतो. हे 2 मार्काला 2 विचारतील, 3 मार्कांना 3 विचारतील. क्लिअर. नक्की. चलो आता ह्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.5 म्हणजे आपला सर्कल संपूर्ण जाईल. चला 3.5 मध्ये सेकंडवाला क्वेश्चन मार्च 2025ला म्हणजे याच बोर्ड इयरला आला होता. त्यानंतर तिसरा, नंतर चौथा आणि 5वा. व्यवस्थित करा. आता मोस्टली मी काही क्वेश्चन स्किप केलेले आहेत. जे स्किप केलेत ते करायची काहीच गरज नाही आहे. जे तुम्हाला टिकमार्क करून दिलेत ते नीट प्रिपेअर करा. हे स्किपवाले क्वेश्चन तुमचे होऊन जातील. क्लिअर. कारण सर्कल खूप जास्त डिफिकल्ट जातो. तुम्ही जर प्रत्येक सम सॉल्व करत बसलात तर टाईम जाईल. त्यामुळे जे क्वेश्चन्स आले होते, जे पॅटर्न बोर्ड फॉलो करते तेच जर क्वेश्चन आपण केले तर आपल्याला एक्झाममध्ये फायदा होईल. क्लिअर झालं. चलो आता प्रॉब्लेम सेटमध्ये बघा तिसरा क्वेश्चन, त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन, त्यानंतर पुढं हा 14वा आणि 15वा. क्लिअर. नक्की. चलो आता नेक्स्ट बघा पुढं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन सगळ्यात M2चा सिम्पल लेसन आहे. आता थेरमवाले चॅप्टर संपले. आता हे एक डायग्रामवाला चॅप्टर झाला आणि नंतर फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर सुरू होतील. कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा दोनही प्रॅक्टिस सेट महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये बघा हे क्वेश्चन्स बोर्ड इयरला आले होते. त्यामुळे पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन स्वतःहून ड्रॉ करून बघा. अजिबात डायग्राम अशी दिली आहे मला जमेल असं नका म्हणू. टाईम द्या, ड्रॉ करून बघा. कारण हे जे चॅप्टरचे 7 मार्क आहेत या चॅप्टरला 7 मार्क असाईन केलेले आहेत. हे मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत. क्लिअर. चलो आता पुढं 4.2 बघूया. बघा 4.2 मध्ये सुद्धा दुसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, 5वा आणि 6वा. नीट प्रॅक्टिस करा. या बोर्ड इयरला हे क्वेश्चन्स आलेले आहेत. बघा 19, 20, 21ला बोर्ड झाला नाही, 22, 23, 24ला नाही आला, 25ला आला. म्हणजे ऑलमोस्ट येतच आहे.
नीट प्रॅक्टिस करून ठेवताल. चलो, ह्याच्यानंतर अजून मल्टिपल टाईम्स तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर 7वा आणि 8वा क्वेश्चन पण प्रॅक्टिस करू शकता. डन. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री पूर्ण फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. ह्याच्यामधले सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स व्यवस्थित मार्क करून घेऊ. बघा, पहिला प्रॅक्टिस सेट जो आहे तो डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती आहे आणि ह्याच्यावरती डिस्टन्स काढण्यासाठी या बोर्ड इयरला क्वेश्चन आला होता. त्यानंतर पॉईंट कोलिनियर आहेत हे दाखवण्यासाठी पण क्वेश्चन आला होता. आता कोलिनियर दाखवायचं आहे, स्लोप फॉर्म्युल्याने दाखवायचं आहे का डिस्टन्स फॉर्म्युल्याने दाखवायचं आहे हे मेन्शन केलेलं नसतं. तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने दाखवलं तरी आन्सर राईट आहे, स्लोप फॉर्म्युल्याने केलं तरी पण आन्सर राईट आहे. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल शो करा, हा 4था क्वेश्चन. त्यानंतर हा 5वा क्वेश्चन. ह्यामध्ये सुद्धा पॅरलोग्राम प्रूव्ह करायचा आहे. तुम्ही स्लोपच्या फॉर्म्युल्याने केलं तरी पण चालेल. केले मार्क? नक्की. बघा, 3रा, 4था, 5वा, 7वा आणि 8वा. डन. चलो, नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.2. ह्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, पहिला क्वेश्चन करा, दुसऱ्यामधला दुसरा क्वेश्चन, त्यानंतर 3रा, 5वा आणि 7वा. हे एवढ्या बोर्ड इयरला आले होते. नीट करून ठेवताल. केले मार्क? चलो, नंतर 9वा, 10वा, 11 आणि 12. आता हे जेवढे प्रश्न आहेत हे सगळेच्या सगळे 3 मार्क असणारे प्रश्न आहेत. 2 मार्काला हे प्रश्न नाही पडणार. हे 3 मार्कांचे प्रश्न आहेत. हे फक्त फॉर्म्युला बेस आहेत. एकदा का तुम्हाला फॉर्म्युला समजला, फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या हे क्लिअर झालं की अजिबात अडचण नाही येणार. क्लिअर? नक्की. चलो, आता स्लोपवाला फॉर्म्युला आणि त्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट 5.3. बघा, ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तर अख्खा करा, हा MCQमध्ये येऊन जाईल. दुसऱ्यामध्ये मी सगळे करू नका, 3च मार्क केलेले आहेत, हे 3 व्यवस्थित करा. तिसऱ्यामध्ये सुद्धा मी 3 मार्क करून दिलेत, हे व्यवस्थित करा. त्यानंतर पॅरलोग्राम मागाशी पण होता, इथं पण पॅरलोग्राम आहे, फक्त हे आपण स्लोपच्या फॉर्ममध्ये दाखवणार आहे. पण माझं म्हणणं असं राहील की तुम्ही एक्झाममध्ये स्लोपच्या फॉर्ममध्येच पॅरलोग्राम शो करताल. बघा, एवढ्या बोर्ड इयरला या प्रॅक्टिस सेटमधून क्वेश्चन आले होते. व्हॅल्यू चेंज होतील पण कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे. क्लिअर? चलो, नंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8. केले मार्क? आता पुढं बघा, प्रॉब्लेम सेटमधला 4था, 5वा, त्यानंतर 12, 13, नंतर 19 आणि 20. केले मार्क? 19, 20. चलो, आता ट्रिग्नोमेट्री जेव्हा आपण प्रिपरेशन प्लॅन बघितला तेव्हा तुम्हाला मी स्किप करायला सांगितलं होता त्यातला काही पोर्शन. कुठला पोर्शन स्किप करायला सांगितलं होता ते पण सांगतो. बघा, या प्रॅक्टिस सेटमध्ये जर तुम्हाला खूप जास्त अवघड वाटत असेल तर हे प्रूव्ह दॅटचे सम जे काही आहेत हे तुम्ही स्किप केले तरी चालतील, काही लोड घेऊ नका. पूर्ण पुस्तक प्रिपेअर केल्यानंतर ह्यातला थोडासा पार्ट जरी राहिला तरी आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतात. असं सगळंच केलं पाहिजे असा काही नियम नाही आहे. काही ना काहीतरी स्किप केलं तरी पण चालेल. त्यामुळे जर अवघड वाटत असेल तर हा पोर्शन अजिबात करू नका. बघा, वरचा पोर्शन तर इझी आहे. एवढ्या बोर्ड एक्झाममध्ये हे क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू देतील आणि ह्या व्हॅल्यूज काढायला सांगतील. यावर्षीसुद्धा थीटाची व्हॅल्यू दिली होती आणि थीटाची व्हॅल्यू काहीतरी 30 दिली होती आणि त्याच्यावरून ज्या 3 आयडेंटिटीज आहेत आपल्या त्या आयडेंटिटीज प्रूव्ह करायच्या होत्या. त्यामुळे जास्त अवघड क्वेश्चन नाही येणार. हे बेसिक क्वेश्चन जे मी मार्क करून दिलेत ते केले तरी पण होऊन जाईल. त्यानंतर 6.2 बघा, 6.2 तर एकदम सिम्पल आहे. फक्त तुम्हाला साईन, कॉस, टॅन, 45 वगैरे ह्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत. त्यासाठी क्वेश्चन नंबर 2, 4, 6 आणि 5 व्यवस्थित करा. एवढ्या बोर्ड एक्झामला आला होता तो टेबल एकदा व्यवस्थित बघून घ्या. टेबलमधल्या व्हॅल्यूज तुमच्या झाल्या की हा प्रॅक्टिस सेट तुमचा झाला. फक्त काय करायचं, डायग्राम काढायची, नंतर एखादा अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आणि नॉर्मल मॅथमॅटिक्सनी हे सॉल्व्ह करायचं. क्लिअर? चलो, आता पुढचा चॅप्टर थांबा. ह्याच्यामधले अजून 8वा क्वेश्चन, 9वा आणि 10वा प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करतात. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं जास्त ते इझी होईल. क्लिअर झालं? चलो, आता मेन्सुरेशन बघा, पूर्ण फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. मेन्सुरेशनमध्ये सुद्धा सुरुवातीला फॉर्म्युल्याची शीट स्वतःहून बनवा. आठवड्यामध्ये 1-2दा ती रिवाईज मारा. त्यामुळं फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट होऊन जातील आणि एक्झाममध्ये टेन्शन नाही येणार. बघा, प्रॅक्टिस सेट 7.1, तिसरा क्वेश्चन, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 12वा. हे क्वेश्चन व्यवस्थित करा. एवढ्या बोर्ड एक्झामला या प्रॅक्टिस सेटमधून क्वेश्चन पडलेले आहेत. आता अजून पण सांगतोय, क्वेश्चन हा ॲज इट इज नाही पडणार. व्हॅल्यू चेंज होतील, फ्रेमिंग चेंज होईल, पण कन्सेप्ट तीच राहणार. क्लिअर? नक्की. चलो, 7.2 तर कोनवालाच आहे. ह्याच्यामधला 3ही क्वेश्चन व्यवस्थित करा. एक तर ॲक्टिव्हिटी म्हणा, तुम्ही हा नाही केला तरी ठीक आहे. सेकंडवाल्या क्वेश्चनमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. क्लिअर? मार्च 2025ला आलेला क्वेश्चन होता. डन. चलो, आता 7.3 ज्याच्यामध्ये आपल्याला आर्कवरती क्वेश्चन असणार आहे. एवढ्या बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन आले होते. मग त्यासाठी काय करताल, तिसरा क्वेश्चन, 5वा, 6वा, त्यानंतर 8वा, नंतर 10वा, त्यानंतर 12 आणि 13
एवढेच क्वेश्चन व्यवस्थित करा, कन्सेप्ट तुमची बिल्ड होऊन जाईल. कन्सेप्ट बिल्ड करायची आहे, फॉर्म्युला कसा वापरायचा हे समजून घ्यायचं आहे. हे एकदा का क्लिअर झालं की तुम्ही एक्झाममध्ये सहज लिहू शकता. पण आधी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, क्वेश्चनची व्हरायटी समजण्यासाठी आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करून बघावेच लागतील. त्यामुळे सगळ्या प्रॅक्टिस सेट सॉल्व करत बसू नका. मी जे क्वेश्चन सांगितले तेच नीट सॉल्व करा, फायदा होऊन जाईल. क्लिअर? चलो, आता शेवटचा प्रॅक्टिस सेट सेक्टरवाला, त्यामधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 केले मार्क. चलो, प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 3, नंतर 5, 7 आणि 10, त्याच्यानंतर ही 11वाली ॲक्टिव्हिटी केले मार्क. चलो, तर हे होते सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. नंतर जेवढे कन्सेप्ट प्रिव्हियस इयरला आल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच. आणि अगोदर तो प्रिपरेशनवाला व्हिडिओ बघून घ्या आणि नंतरच प्रिपरेशनला सुरुवात करा. त्या प्रिपरेशनच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 50 डेजमध्ये कसं प्रिपरेशन करायचं, कसं प्लॅनिंग करायचं, सगळं काही सांगितलं आहे. व्यवस्थित तो व्हिडिओ समजून घ्या. हे क्वेश्चन तुम्ही आत्ता मार्क केलेलेच आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये प्रॉपर डिसिप्लिन ठेवून व्यवस्थित अभ्यास करा. बोर्ड एक्झाम तुमची नक्की इझी जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थेरम कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत, पहिल्या 3 चॅप्टरचे सगळे काही बघूया, नीट सगळं काही समजून घेऊया. तोपर्यंत नीट अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.